पण सासऱ्याने जाता जाता सांगितलं, अहिल्ये तू जाऊ नकोस, तू माझा मुलगा म्हणून या ठिकाणी राजगादीचा स्वीकार कर. म्हणून तेव्हापासून सतीची प्रथा पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या माध्यमातून ती सतीची प्रथा बंद झाली. विठाला विठाला. म्हणून सांगायचं, तुळशीच्या पानाला महत्व, झाडाला महत्व, तुळस घालणाऱ्याच्या माळकऱ्याला महत्व. अहो माणूस कसं आहे का असं ना, जाऊ दे रे माळकरी माणूस आहे म्हणतात म्हणून माळीला महत्व आहे. म्हणून कंठी मिरवा, तुळशीची माळ गळ्यामध्ये घालून पवित्र या ठिकाणी गंगेचं स्नान केलं तर या ठिकाणी तीर्थाचं स्नान केल्याचं पुण्य लागतंय. म्हणून अशा तुळशीचं महत्व आहे. आता आणखी काय तुळशीचं महत्व कसं आहे महाराज, उदाहरण म्हणून सांगतो. एका वेळेला नारद मुनी कृष्ण मंदिरामध्ये गेलेले असताना नारदाचं स्वागत सत्यभामिनी चांगल्या पद्धतीने केलं. साधू संत येती घरा, तोची दिवाळी दसरा, धन्य आजारीने झाले संताचे दर्शन, असं म्हणून नारदांचं स्वागत केलं. सत्यभामा म्हणते, देवा ओ भूदेवा देवबाप्पा, आज मला एक विनंती करायची. महाराज आल्यानंतर काहीतरी माणसानं विनंती करावं. मला एक विनंती करायची, पुढच्या जन्मामध्ये मला हेच नवरा मिळण्याकरता काय करावं लागेल. नारद म्हणले, जाऊ दे येडी, हेच काय करायचं, दुसरं जमणं काय. नाही नाही म्हणे, मला हेच नवरा पाहिजे. प्रत्येक महिला वट सावित्रीला इच्छा करत असतात, वट माय सावित्रा माय मला हेच नवरा मिळू दे. मग तो कसा असू द्या, लेझिम खेळणारा असू द्या, इथला सोडून बरं का, नाही तर इथलं एखादं उठायचं रस्त्यावर धरून कुठायचंय. विठाला विठाला. नारद म्हणले, काय नाही, तुला हेच नवरा पाहिजेत ना, सांगतो म्हणले, तुला मला दान द्यावं लागेल. कोणला? कृष्णाला. दान दिल्यावर पुण्य वाढतं, नवऱ्याचं दान द्यावं लागेल. त्या बाईने विचार करावं की नाही महाराज, उचलला नवरा दिला दान, तसं जमत नाही म्हणले. दक्षिणान, पाणीयान, अक्षदान, संकल्प कर, पाणी फिरलं दिला नवरा. नारदानं कृष्णाला घेतलं, निघाली गावाच्या बाहेर बस स्टँडला. बाकीच्या बायका म्हणले, कुठं चाललेत, मला इकलंय म्हणले. कोण म्हणले? देव म्हणले. इकलंय म्हणले मला. कोण? सत्यभामेनं. ती काय चिपडी कोण मालकीन, कोण म्हणले बाकीच्या. अहो कृष्णाला बायका कमी होत्या का? एका पुरुषा दोघी नारी, पाप नांदे त्याच्या घरी, पापनं लगे धुंडावे, लागेल तेने तेथे जावे. नाही तो दोन बायकावाला उठायचं बरं का. ती कोण चिपडी म्हणजे दान देणार. बाकीच्या महाराज कालिंदी, सत्यभामा वगैरे वगैरे उठल्यानंतर आडीलं कृष्णाला, म्हणले जरी न दान दिलं असेल ते दानपत्र माघार करा. ते म्हणला, तसं नाही महाराज, व्याजासकट घेईल, फुकट कोण देते. मग याच्या मोबदल्यात काय पाहिजे मागा? काय नाही म्हणले, याच्या मोबदल्यात याच्या वजनाबरोबर मला सोनं द्या. मांडलं महाराज तराजू, ताजवा मांडला. मांडल्यानंतर एका पारड्यामध्ये कृष्णाला बसवलं, दुसऱ्या पारड्यामध्ये सोनं टाकलं. सगळ्या नगरातलं सोनं टाकलं, पण कृष्णाची बरोबरी होईने गेली. सत्यभामेचं टाकलं, अनेक सगळ्या महिलाचं टाकलं, अष्टमहानायकांचं टाकलं, 16,108 बायकाचं, एकदानी नागदानी झुंबर सगळ्या काही या ठिकाणी होतं तेवढं सोनं टाकलं, पण बरोबरी होईने गेली. आता म्हणले, माय करावं काय, येडी म्हणले घन खत करून दिलंय ना, करतं एक भरतं एक. पण बापाने केलेलं पाप पोराला लागतंय, बायकोने केलेलं पाप नवऱ्याला लागतंय. म्हणून या करता सावध होई रे बापान, काळ लागलाय मापा विठाला विठाला. विचार संपला. सगळ्या जणी म्हणाल्या काय करावं. त्याच्यातली एक हुशार म्हणजे, चला म्हणजे आपल्या मालकिनीच्या घरला. मालकीन कोण होती? रुक्मिण. रुक्मिणीच्या घरला गेल्या आणि विनंती करून आल्या, रुक्मिणी